नमस्कार दोस्तों, मैं आज इतना नट्टा पट्टा करके जा रही हूँ जू। अभी मेरे शैतान बच्चे को लेकर चलो छुट्टी पर हम आए हैं दिल्ली और दिल्ली में आके हो गए बिगी बल्ली। भयानक ऊन राव आलो तर फिरलंच पाहिजे, ते कंपल्सरी असतं। आता आम्ही पोहोचलो नॅशनल झूलॉजिकल पार्क। इकडे कंपल्सरी ऑनलाईन तिकीट काढावं लागतं आणि तरीही तुम्ही जर डायरेक्ट इथं आलात तर स्कॅनर आहेत, इथून तुम्ही तिकीट बुक केलं तरी चालेल। तिकीट आहे फक्त 80 रुपये, सकाळी 8:30 ते 5 वाजेपर्यंत। आतमध्ये कोणतीही खाण्याची सोय नाही, सो बाहेरच कॅन्टीनमध्ये मस्त आणि टेस्टी खाऊनच झूमध्ये जाताना पाणी बॉटल घेऊन जाऊ शकता बरं का। त्याचे 20 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतात, पण बाहेर येऊन तीच बॉटल दाखवली की तुमचे एक्स्ट्रा पे केलेले 20 रुपये परत मिळतात। भर उन्हात तळपतच आम्हाला प्राणी पाहावे लागतील असं वाटलं होतं, पण खूप हरियाली होती आतमध्ये। तरीही पोरं काही चालणार नाहीत म्हणून आम्ही बॅटरीवर चालणारी गाडी बुक केली। मोठ्यांना 85 तर 5 ते 12 वर्षापर्यंत 48 फक्त। ते तुम्ही ऑनलाईन पे केले तरी चालतात बरं का। मी तर सर्वांना सजेस्ट करेन की या बॅटरी कारनीच फिरा, बिकॉज कधी न चालणाऱ्या लोकांना एवढं चालणं शक्य नाही। उदाहरणार्थ आम्ही सुरुवातीलाच आम्ही स्वीट हरिण पाहिलीत। एवढ्या उन्हाचे बिचारे सावलीला बसले होते, फिर भी थोड़े जो चल रहे थे वो इतना स्टाइल में कि जैसे फैशन शो चल रहा हो। मैं तो सोच रही थी कि इतना स्लिम रहने का राज क्या है, कोई हमें भी तो बताओ भाई। त्यानंतर पुढे सांबार दिसलीत, वो इतने रॉयल दिख रहे थे की जंगलचे सरपंचच हो। त्यानंतर पाहिले गवे, आमच्या कोल्हापूरची आठवण आली हो। 2 गवे होते, पण एक मस्त जाडजूड होता, पहिलवानच हो, डॉन ओ डॉन, बॉडी बघा बॉडी। त्यानंतर दिसला गेंडा, याला तर मी आजपर्यंत फक्त नॅशनल जॉग्राफीमध्येच पाहिलं होतं, पण तो खूपच मस्त होता, एकदम भारदस्त। इथंच माझे पैसे फिटले असं वाटलं। दशू त्याला पाहून म्हणू लागला, डायनासोर आहे का ग तो मम्मी? पण मी त्याला सांगितलं, डायनासोर नाही रे, पण त्याचा मामे भाऊ आहे, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। त्यानंतर आम्ही अस्वल, लाल तोंडाचं बंदर आणि खूप प्रकारचे कासव बघितले आणि मंकी तर सगळ्या रस्त्याने उड्याच मारत होते। उसके बाद दिखा जंगल का राजा लायन। राजा है लेकिन बहुत ही लकड़ा सुकड़ा है, अरे इसको कोई खाने को दे दो यार। फिर दिखे हत्ती राजा, इतने शांत और समझदार लग रहे थे कि मन किया जाके बोल दूं, हाथी दादा एक सेल्फी हो जाए। मग भेटला कोल्हा लोमडी, छोटासा आणि मस्त, मांजरापेक्षा थोडासा मोठा आणि डॉगीपेक्षा थोडासा लहान, खड्डे खोदून शांत पडला होता। बहुतेक त्याची लंच टाइम झाली असावी, सॉरी मी त्याचा व्हिडिओ नाही काढू शकले। उसके बाद आया सबसे रोमांचक पल, व्हाइट टाइगर। बाप रे, इतना शानदार और खतरनाक लुक। फिर दिखा पट्टेरी येलो टाइगर, उसकी चाल देखकर ऐसा लग रहा था कि कोई फिल्म का हीरो स्लो मोशन में एंट्री मार रहा हो, पूरा जंगल उसका फॅन होगा। वट हो, नुसता वट। त्याच्या अंगावचे ते पट्टे आणि त्याची ती चालण्याची स्टाईल, सगळे लोक गर्दी करून त्याच्याकडे पाहतच राहिले। त्याच्या समोरच होतं सर्पालय। साप तरी बऱ्यापैकी नव्हतेच, खोटे खोटे डमी पीस ठेवले होते। 1-2 प्रकारचे सरडे होते आणि 1-2 प्रकारचे साप जिवंत होते। त्यामध्ये एक होती धामण, ती मात्र ॲक्टिव्ह होती, सगळीकडे वळा फिरत होती। तिलाच पाहण्यासाठी छोट्या मुलांनी खूप गर्दी केली होती। त्यानंतर दिसला शामरुख, शतुरमुर्ग। उसके रंग और अंदाज इतने प्यारे थे कि लग रहा था कोई जंगल का VIP मेहमान हो। वो आराम से घूम रहा था, सब लोग उसको देख के वाह वाह कर रहे थे। पूरे जू में मोर म्याऊ म्याऊ कर रहे थे, आसपास दिख रहे थे। वाह, पूरा जू पार्क मस्ती, रोमांच और खूबसूरत जानवरों से भरा हुआ था। आजचा दिवस नक्की लक्षात राहील। अगर आपके भी है छोटे छोटे बच्चे तो आप भी उनको जू पार्क ज़रूर लेके जाना, और रिटर्न जाते समय वो जो प्लास्टिक की पानी बोतल लेके गए थे ना, उसे वापस करके 20 रुपये ज़रूर रिटर्न लेना, कारण जनावरांनी त्यांचे जंगल खूप स्वच्छ ठेवले आहे, पण माणसांनी सगळीकडे घाण करून टाकली, जंगलेही तोडून टाकलेत। असो, पार्कवाल्यांनी स्वच्छतेची खूप काळजी घेतली आहे, आपणही त्यांना सपोर्ट करू आणि झू पार्क स्वच्छ ठेवू।
अगर आपको हमारा ये मज़ेदार व्लॉग पसंद आए तो वीडियो को लाइक, शेयर और सब्सक्राइब ज़रूर करना। फिर मिलेंगे एक नए मज़ेदार सफ़र के साथ। तब तक टाटा, बाय बाय, अलविदा।